हाय, स्वागत आहे विद्या व्लॉग्समध्ये. तर चला बघा, माझा आजचा दिवस असा गेला आणि माझी पोरगी कधी मोठी झाली आणि कधी साडी घालायला लागली काय कळलंच नाही. बघू शकता अशी मस्त तिला साडी. तर तिच्या शाळेमध्ये सँडअप आहे क्लासमध्ये 10वीचा. तर ट्युशनचा तर शाळेमधला झालेला पण ट्युशनचा राहिलेला म्हणून आज शाळेमध्ये केलाच नाही वाटतं. ट्युशनमध्ये होता आज. मग तर बघा असं मस्त माझ्या पोरीला तयार केलं आणि एवढी मोठी माझी पोरगी आहे मलाच नाही वाटत नाही का, मला असं वाटतच नाही की मला एवढी मोठी. माझं खेळण्यात घरात कामात जातं. हे बघा कसं मेकअप चालू आहे आणि असं वाटतच नाही की मला एवढी मोठी पोरगी आहे. आणि नाही का असं काय सांगू आता माझ्या फिलिंग तुम्हाला कसं सांगू काही कळत नाही. पण बघू शकता कसं माझं बिट्टूनं मेकअप करायले आणि कधी झाली मला कधी मोठी झाली मला काही कळलंच नाही बरं का. मी तेव्हा खूप लहान होते आणि कशी मोठी झाली कसं कळलंच नाही मला. आणि माझंच अजून बालिशपणा गेला नाही तर माझी पोरगी 10वीत गेली. पण जाऊन द्या असं मस्त बघा मेकअप चालू आहे. 1 घंटा झालं चालू आहे. मम्मीला पण पोरीला पण नाही आवडत फक्त असं बांगड्या वगैरे बघा तिला असं मस्त काजळच लावते फक्त, आम्ही मेकअप करतच नाही. आणि माझ्या बाळाला नजर नाही व्हावं म्हणून नाही का मी टिक्का लावला मागं पायाला आणि कानाच्या मागं. तर आई असते तरी पण मी आईच आहे, छोटीच आहे पण आईच आहे. मम्मीच आहे. मग फायनली बघा आजी कसं जात होती तर बापरे आजी एवढी मूर्ख त्यांनी बिमार आहे तरी पण उठून बसल्यात. आजी पण नाही का बापरे आज नातीला बघून एवढी खुश होत होती आजी काय सांगू. तिच्यावर नजरच हटत नाही होती आजीची. मग फायनली तिला सोडायला गेले आणि हे बघा माझी साहेबीन. असं वाटतं नाही का आपली पोर कधी पण साहेबीन व्हावं. आणि जरा बघून मला नाही का हसू येत होतं माहिती आहे का. असं पोरीला बघून जरा आपल्याला खुशी वाटते. आणि तिच्या फ्रेंडच्या घरी सोडणार होते मग तिथून त्यांच्या फ्रेंड जाणार होत्या तर तिला सांगत होते लवकर ये फोन कर असं तसं म्हणून तिला पाठवून दिलं. आणि मग मी आले घरी आणि माझ्या छोट्या मुलीला ट्युशनला सोडायचं. माझा अवतार बघा घरातले कामं करू मग तिला क्लासला सोडला आणि माझा अवतार नीट केला बघा. असा केला नीट म्हणजे असा केला आणि गेले आऊसोबत. मला असं बाहेर घेऊन जातात रात्रीचं. मग इकडे थोडेफार खरबूज घेतलं बाहेर खायला नाही का, असं भारी असतं गरमीमध्ये खायचं. आणि मग आम्ही आणि मी गेलो लॉंग ड्राईव्ह काय म्हणतात त्याला गेलो. आणि म्हटलं चल तर तुला फिरून आणतो मूड फ्रेश होईल तुझा. असं घेऊन जातात मला हप्त्यातून 1-2दा असं घेऊन जातात नाही का. तर चला मग मी गेले असे मस्त गप्पा मारत आणि लॉंग ड्राईव्हला नाही काय नाही चाट खायला गेलो. आणि मग इकडं मस्त असं चाट खाल्ला बघू शकता असं मस्त पाणीपुरी. मला नाही का सुकीच पाणीपुरी खायचा मूड होता मग मी इकडं सुकी पाणीपुरी खाल्ली. बघा कसे बसलेत मागं. आणि मग मस्त अशी पाणीपुरी खाल्ली आणि पुरी